कव्हर करायचा विचार करतात लोक, तो म्हणजे गोल्डन टेम्पल जो वेल्लोरला आहे. वेल्लोर इथून एक अराउंड 100 फायनली आपण वेल्लोर येथील जे श्रीपुरम श्री महालक्ष्मीचं मंदिर आहे, सुवर्ण मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. एक 2 तास वेळ लागतो मित्रांनो तुम्हाला. आणि आम्ही आता आज जातो, दर्शन घेतो आणि तुम्हाला या परिसराची माहिती देतो. चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या 2024च्या तिरुपतीच्या ब्लॉगमध्ये. आपलं दर्शन झालेलं आहे मित्रांनो व्यंकटरमण स्वामीचं, आपलं गोविंदाचं. आणि त्यानंतर आपण इथले सुद्धा पॉईंट कव्हर केलेले आहेत फिरून, सगळे जे 6 ते 7 पॉईंट इथं वर असतात. आणि अजून एक आपल्याकडे एक्स्ट्रा स्पेअर दिवस आहे. इथं आल्यानंतर आपल्या भागातल्या लोकांमध्ये अजून एक अट्रॅक्शन असतं, अजून एक टुरिस्ट स्पॉट कव्हर करायचा विचार करतात लोक, तो म्हणजे गोल्डन टेम्पल जो वेल्लोरला आहे. वेल्लोर इथून एक अराउंड 120 ते 130 किलोमीटर आहे असं समजा. आणि त्या स्पॉटला जाताना मध्ये 2 ठिकाणं आणखीन लागतात, ते म्हणजे एक म्हणजे जुनं बालाजीचं मंदिर आणि दुसरं म्हणजे गणपतीचं मंदिर. तर ही 3 स्पॉट आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. हे 3 स्पॉट कव्हर करण्यासाठी प्रायव्हेट गाडी, बस वगैरे या सगळ्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. मित्रांनो, जसं तुम्हाला मी सांगितलं की 3 ठिकाणं आपल्याला कव्हर करायचे आहेत. एक म्हणजे ओल्ड बालाजीचं टेम्पल, दुसरं म्हणजे गणपती टेम्पल आणि तिसरं म्हणजे जे सुवर्ण मंदिर आहे वेल्लोरचं. तर त्यासाठी आम्ही गाडी ठरवली. गाडी ठरवताना बघा आम्ही सुमो ठरवलेली आहे. 10 माणसं याच्यात अकोमोडेट होतात, मोठी. आणि मग लहान मुलं तुम्ही कसं ऍडजस्ट करू शकता त्याच्यावर डिपेंड आहे. आमची 3 लहान मुलं आहेत, तुम्हाला माहित आहे. 10 माणसं आणि 3 लहान मुलं, अशी 13 माणसं आम्ही निघालोय. भाडं ठरवताना आम्ही 7,500 रुपये ठरवलं मित्रांनो. म्हणजे पर पर्सन जर तुम्ही ग्रुपनं वगैरे येत असला तर अराउंड 750च्या आसपास येतात. याच्यामध्ये सगळं इन्क्लूड असतं. पार्किंग असेल, तिथलं जे काही त्यांचं स्टेट चेंज होतं, म्हणजे आंध्रमधनं तुम्ही तमिळनाडूमध्ये वगैरे जाता, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं चेंज होतात. त्यामुळे तिथले जे काही चार्जेस वगैरे असतील तर हे सगळं तुम्हाला परत 1 रुपयाही द्यायचा नाही असं ते आपल्याला सांगतात. 3 ठिकाणं त्यांनीही प्रॉमिस करतात आपल्याला, गणेश टेम्पल, ओल्ड बालाजी टेम्पल आणि जे काय ते सुवर्ण मंदिर. तर जाण्यासाठी वेळ किती लागतो मित्रांनो? वर तिरुमालाला जर तुम्ही असाल तर तिरुमालावरनं खाली यायला 1 तास आणि तिथनं 3 तास वेल्लोरला, म्हणजे जे काही सुवर्ण मंदिर आहे त्याला जायला. आता त्यांनी आपल्याला काय केलंय, सगळ्यात आधी येता येता ओल्ड बालाजीचं जे टेम्पल आहे माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल, तिथे त्यांनी आपल्याला आणलंय. आधी इथं आपण दर्शन घ्यायचंय. सकाळी 8:30 वाजलेत. आपण 7 वाजता बाहेर पडलोय तसं ऑफिशियली. आणि ते काय सांगतात, 7ला जर तुम्ही सकाळी बाहेर पडला तर 6-7 वाजेपर्यंत परत तुम्ही रिटर्न येऊ शकता. म्हणजे 11-12 तास हे सगळं 3 ठिकाणं करण्यासाठी लागतात. त्यानुसार तुम्ही प्लॅन करा. आम्ही जातो बालाजीचं हे टेम्पल ओल्ड जे आहे ते बघतो. 8:30ला हे ओपन होतंय. आपण 8:20ला इथं आलोय. आणि बघा आत्ता दर्शन क्यू लागले, म्हणजे इथं लाईन लागलेली आहे दर्शनासाठी. फोन वगैरे चालत नाही आहेत मित्रांनो, त्यामुळं आता फोन वगैरे मी बंद करणार आहे आणि जातो, दर्शन घेतो. आणि आल्यानंतर काही जराशी इथली माहिती जर काही असेल तर तुम्हाला मी ती इन्फॉर्म करतो. चला चला मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. इथं जे मंदिर आहे किंवा इथं जे बालाजी आहेत तर त्यांना कल्याण व्यंकटेश्वर असं म्हणतात. बघा पाठीमागं मंदिर आहे. मंदिरच्या आत तुम्हाला फोन वगैरे घेऊन जाऊन देत नाहीत ते. दर्शन लगेच झालं. आम्ही सकाळी लवकर आल्यामुळं माझ्या मते कदाचित असेल. खरं गर्दी नाही आहे, आज रविवार आहे. तिकडं तुम्हाला फोन वगैरे जमा करावा लागतो, आज फोन वगैरे घेऊन जाऊन देत नाहीत ते. आणि कल्याण व्यंकटेश्वर यांना याच्यासाठी म्हणतात की इथं व्यंकटेश्वर स्वामी जे 7 हिल आहेत वर तिरुमाला, इथं जाण्याआधी, म्हणजे तुम्हाला माहित आहे त्यांची जर स्टोरी थोडीशी थोडक्यात माहित असेल तुम्हाला, की व्यंकटेश्वर स्वामींचं लग्न पद्मावती देवी बरोबर झालेलं. तर ते लग्न झाल्यानंतर इथं ते 6 महिने राहिलेले. इथं अगस्त्य जे मुनी आहेत तर त्यांचा इथं आश्रम होता असं म्हणतात. आणि ह्या आश्रमात राहण्याची अगस्त्य मुनींनी त्यांना रिक्वेस्ट केलेली आणि ते 6 महिने इथं राहिलेले. त्यामुळे या जागेला महत्व आहे. ज्या ठिकाणी ते पद्मावती देवी बरोबर राहिले तर त्याच ठिकाणी हे मंदिर आहे. मंदिराचा शोध 1503 सी ख्रिस्त. सी म्हणजे काय असतं मित्रांनो?
ख्रिस्त पूर्व लागला असं म्हणतात. एक मिनिट, गाडी आहे. आणि त्यानंतर परत जे आता मंदिर बांधलंय याचा जीर्णोद्धार वगैरे परतच्या काळात झाला असं म्हणतात. तर या इथं व्हिजिट द्या, गर्दी कमी आहे. खरं दर्शन खूप वेळ आणि खूप जवळनं घ्यायला इथं तुम्हाला मिळतं. चला आता माइट बी आपल्याला जायचं आहे वेल्लोरला. वेल्लोर येथील जे श्रीपुरम श्री महालक्ष्मीचं मंदिर आहे, सुवर्ण मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातो, तर त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. आपण एक 8 वाजता खालून तिरुपतीहून बाहेर पडलेलो आणि एक 12:15 वाजले, 12:15च्या दरम्यान इथं पोहोचलोय. आपल्याला 3 तास त्यांना सांगितलेलं, खरं मध्ये आपण नाश्ता करायला वगैरे थांबलेलो. इथे आल्यानंतर पार्किंग मध्ये तुमची जी काही प्रायव्हेट गाडी असेल तर पार्किंग मध्ये तिथे डायरेक्ट घेऊन जातात. इथं पार्किंग आहे बघा पुढच्या बाजूला, आणि तिथून परत इकडं पुढच्या बाजूला जे तुम्हाला दिसतंय तर तिकडं तुम्हाला मोबाईल किंवा तुमचे जे काही इतर साहित्य असेल ते जमा करावं लागतं. इथं कुठलीही एंट्री फी वगैरे नाहीये मित्रांनो. फक्त एक काळजी काय घ्यायची आहे, मोबाईल तुम्हाला आत न्यायचे नाही. दुसरं म्हणजे चालण्याची तयारी ठेवायची आहे, कारण इथं चालावं खूप लागतं. दर्शन क्यू सुद्धा मोठी आहे आणि आत गेल्यानंतर मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो. मी मंदिरात जातो, इथं बघा ऍक्च्युली गर्दी आज रविवार आहे त्यामुळे गर्दी किती आहे याचा अंदाज येईन झालाय. कारण आम्ही दरवेळेला यायचो तर हे सगळं मोकळं असायचं, आम्ही डायरेक्टली पुढनं जायचं. खरं आता खूप जास्त गर्दी इथं दिसत आहे. तिकडल्या बाजून सुद्धा क्यूज आहेत बघा मित्रांनो. तर ह्या तयारीनं तुम्हाला यावं लागेल, ते तिकडे क्यूज दिसतात. तर चालण्याच्या तयारीनं या. गर्दी असेल, गर्दी इथं वाढली आता. असं सांगितलं जातं की जनरली इथं 25,000 भाविक जे आहेत दर दिवशी भेट देतात आणि शुक्रवार वगैरे ज्या वेळेला असतो त्यावेळेला 1 लाखाच्या आसपास भाविक जातात. आम्ही आता आज जातो, दर्शन घेतो आणि तुम्हाला या परिसराची माहिती देतो. चला मित्रांनो, दर्शन करून बाहेर आलेलो आहे. अराउंड एक 12:25ला आपण आत गेलो आणि एक 1:30-1:45च्या दरम्यान आपण बाहेर आलो. तसं जर म्हणायला गेलं तर अराउंड एक 2 तास वेळ लागतो मित्रांनो तुम्हाला. आणि इथं म्हणजे बघा, आम्ही चालायला सुरुवात केली पार्किंग पासून, त्यावेळेला गर्दी होती, खूप मोठा क्यू होता. झिगझॅग मध्ये ते बॅरिकेटिंग करून ते क्यू ते फिरवतात. खरं एक टोटल जर आम्ही कॅल्क्युलेट केलं मी तर एक 2 ते 2.5 किलोमीटर तुम्हाला चालावं लागतं मंदिर संपूर्ण बघून. इथून जे मेन गेट आहे तिथून बाहेर येण्यासाठी. ज्या वेळेला गर्दी नसते त्यावेळेला डायरेक्टली इथून आत सोडतात मित्रांनो, आणि ज्या वेळेला गर्दी असते तर बघा हे मंदिराच्या साईडनं जो बॅरिकेटिंग केलेला तुम्हाला क्यू दिसतोय, तर हा क्यू जो आहे हा खूप इकडं म्हणजे जे पार्किंग आहे तुमचं, जे मोठ्या गाड्यांचं पार्किंग मी म्हणतो मित्रांनो, हे पार्किंग जे आहे हे छोट्या गाड्यांचं पार्किंग आहे. तर इकडं बघा, इकडं पार्किंग आहे. आणि सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की तिथंच आम्ही काय केलेलं, आमची गाडी मोठी लावलेली, तर तिथून आम्ही त्या क्यू मध्ये लागलेलो. आणि अराउंड जसं मी तुम्हाला सांगितलं, संपूर्ण मंदिर जर पाहायचं असेल तर अराउंड तुम्हाला 2 ते 2.5 किलोमीटर चालावं लागणार आहे आणि एक 2 ते 2.5 तास लागणार आहेत. हे धरून चाला मित्रांनो तुम्ही, कारण आज डायरेक्टली जरी इथनं तुम्ही गेला म्हणजे जिथून मेन एंट्रन्स आहे तिथनं जरी गेला तरी आज चालावं लागतं. आज कसं आहे मित्रांनो, मंदिर मध्ये आणि त्याच्या भोवतीने एक स्टार शेप मध्ये त्यांनी काय केलंय, रूट केलाय. म्हणजे त्याला छप्पर वगैरे आहे, वर कौलं वगैरे घातले, छान केले त्यांनी. आत गेल्यानंतर तुम्हाला मध्ये मंदिर दिसणार आणि त्या मंदिराला जाण्याआधी तुम्हाला एक गणपतीचं मंदिर लागेल, जिथं त्यांनी लिहिले अराउंड किती तर 100 किलोचा, म्हणजे स्पेसिफिक मला सांगता येणार नाही. कारण समजून घ्या मित्रांनो, इथं काय आहे की तेलुगू, कन्नडा, तामिळ आणि इंग्लिश ह्या भाषांमध्ये लिहिलं जातं. काही ठिकाणी हिंदीमध्ये लिहिलं जातं. खरं मराठीचा लवशेष नसतो, त्यामुळे ते वाचायला आपल्याला अवघड जातं. आपण फक्त त्यातले इंग्लिश आकडे जे आहेत ते बघून आपण समजून घ्यायचं, असं दरवेळेला होतं. तर ही एक व्यथा आहे मित्रांनो. खरं गणपतीचं मंदिर आधी आहे. गणपतीचं मंदिर दर्शन घेतल्यानंतर तुम्ही त्या स्टार शेपचं जे काही असेल त्याच्या आउटलाईन आपण म्हणता येईल, तर ज्यातनं जो रस्ता गेलाय तिथून पुढं जाल तुम्ही. थोडंसं कमर्शियल इथं आहे, म्हणजे जसं इस्कॉनला वगैरे तुम्ही जाता तर यांचीच लोक तुम्हाला इथं नारळ विकाय बसलेली, अक्षदा विकायला बसलेली किंवा दुर्वा विकायला बसलेली दिसतील. मध्ये मध्ये पाणी विकत असतील, मध्ये मध्ये खाऊ विकत असतील, मध्ये मध्ये त्यांचे जी लोक आहेत ते
जे काय असेल ते लाडू विकत असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विकताना तिथं लोक दिसून येतील. आणि मग नंतर तुम्ही मंदिराला जाल. मंदिराला गेल्यानंतर तिथं सगळ्यात आधी तुम्हाला दिसेल सुवर्ण मंदिर. म्हणजे आपल्या भारतात अमृतसरचं जे सुवर्ण मंदिर आहे ते प्रसिद्ध आहे. तर त्याच मंदिराबरोबर 2007 साली लोकांसाठी उघडं केलेलं आहे हे मंदिर. बघा, 2007 साली हे ओपन केलेलं आहे. आणि अराउंड 1500 किलोचं जे काही सोनं आहे ते हे मंदिराला सुवर्णमय करण्यासाठी वापरलेलं आहे. म्हणजे मंदिराच्या पायापासून मंदिराच्या कळसापर्यंत सगळं सोन्याचं आहे मित्रांनो. मंदिराच्या भोवतणी म्हणजे सोन्याचं मंदिर जे आहे त्याच्या भोवतणी पूर्ण असं पाणी वगैरे आहे. खूप छान मंदिर आहे. आत बाग आहे, खूप छान झाडं वगैरे लावलेत, फुलं वगैरे दिसतील तुम्हाला. आतून ज्या वेळेला तुम्ही बाहेर येत असता त्यावेळेला अगेन की इस्कॉन सारखं थोडंसं कमर्शियल तुम्हाला त्यांचे स्टॉल वगैरे दिसतील. आणि नंतर तुम्ही बाहेर याल. आता महत्वाचं मित्रांनो, इथं सोयी सुविधा चांगल्या आहेत. तुम्हाला टॉयलेट मिळेल इथं, पार्किंग चांगलं आहे तुम्हाला. आल्या आल्या इथं चप्पल तुम्हाला काढायला त्यांचं चप्पल स्टँड्स आहेत. आत मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस चालत नाहीत, कॅमेरा वगैरे, तर ते जमा करण्यासाठी काउंटर आहे. आणि ते तुम्हाला परत मिळण्यासाठी परत काउंटर आहे. तुम्ही जर तुमच्या गाडीने येत असाल किंवा प्रायव्हेट गाडीने येत असाल, मोठ्या गाडीने येत असाल तर पार्किंग पुढच्या बाजूला आहे. छोट्या गाड्या असतील तर पार्किंग इथंच आहे. बघा मित्रांनो, जे काही त्यांचं हे एंट्री पॉइंट आहे तर त्याच्या बरोबर उजव्या साईडला तुम्हाला पार्किंग मिळून जाईल. देन आफ्टर आत आलेलं जे मेन गेट आहे, म्हणजे तुम्ही जर बसने येत असाल तर बसच्या बरोबर साईडला, बसचं जे त्यांचं हे स्टँड आहे त्याच्या बरोबर साईडला तुम्हाला काय दिसेल, एंट्री गेट दिसेल, मेन एंट्री गेट. तिथून आत आलेला तुम्हाला डाव्या साईडला पहिल्यांदा एन्क्वायरी ऑफिस दिसेल. तिथं तुम्हाला तिकीटे वगैरे, जे जलाभिषेक वगैरे करतात किंवा स्पेशल दर्शन वगैरे घेतात त्याची तिकीटं मिळतील. त्याच्या उजव्या साईडला तुम्ही चालत आला की तुम्हाला काय भेटणार आहे मित्रांनो, जिथून आपल्याला मेन एंटर करायचं आहे मंदिर परिसरामध्ये. आणि तिथंच तुम्हाला मोबाईल डिपॉझिट करण्यासाठी काउंटर्स दिसतील. तर अशी व्यवस्था आहे. बाहेर आल्यानंतर परत तुम्ही ते रिसिव्ह करू शकता, पिकअप करू शकता तुमचे जे काही मोबाईल्स वगैरे असतील. आणि देन विथ द हेल्प ऑफ पार्किंग तुम्ही जाऊ शकता. सगळ्यात महत्वाचं इथं महाप्रसाद सुरू असतो 12 ते 3 सकाळी असतो. आणि संध्याकाळी परत संध्याकाळचं लिहिलं का तिथं? मी बघून तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला खाली फ्लॅश करतो. हात माझा दुखत आहे कंटिन्यू धरल्यामुळं. तर मित्रांनो, महाप्रसाद सुरू असतो. महाप्रसादाची क्वालिटी खूप छान वाटली इथं. भाजी होती, भात दिला, सांबार दिलं आणि सगळ्यात शेवटला तुम्हाला माहिती आहे ताक वगैरे ते देतात. तर खूप छान महाप्रसाद होता. हॉल सुद्धा खूप मोठा आहे, त्यामुळे आम्हाला चांगला महाप्रसाद खायला मिळाला. आणि दॅट्स इट. म्हणजे एक काय झालं मित्रांनो, तिरुपतीला आल्यानंतर, पहिल्यांदा आल्यानंतर वेल्लोरला ह्या आपल्या महालक्ष्मीचं जे काही सुवर्ण मंदिर आहे तर त्याला भेटायला येणं, त्याला पाहायला येणं हा एक ट्रेंड झालेला आहे. आणि तो ट्रेंड सगळ्यांनाच फॉलो करावासा वाटतो. मीही रेकमेंड करेन, जर तुमच्याकडे वेळ असेल. अराउंड पर माणसी प्रायव्हेटनं 750च्या आसपास खर्च येतो. आणि जर तुम्ही बसनं वगैरे आला तर 500 रुपये धरून चला. एक अखंड दिवस खरं तुमचा जाणार आहे मित्रांनो. तर हे झालं वेल्लोरचं आपलं लक्ष्मी देवीचं, नारायणी देवीचं मंदिर. आता इथून जाताना आपण परत तिरुमलाला जाणार आहे आणि जाताना मध्ये एक गणपतीचं मंदिर आहे ते कव्हर करणार आहे. चला. चला मित्रांनो, फायनली आपण तिरुमला येथे वर आलेलो आहे. संध्याकाळचे वाजलेले आहेत 7. आता तुम्ही म्हणशील तिरुमलाला कसं आला, मध्ये कुठलं तरी गणपतीचं मंदिर दाखवायचं होतं. तर बघा, त्या गणपतीच्या मंदिराला न जाता सुद्धा आपल्याला इथे तिरुमलाला वर पोचायला 7 वाजले. आणि हेच कारण होतं की आपण ते मंदिर केलं नाही. ऍक्च्युली मंदिर इथून 90 किलोमीटर आहे, किंवा आपण जे वेल्लोरवरनं येतो तर त्या रूटवरच आहे, वेल्लोर आणि तिरुमलाच्या रूटवरच आहे. एक 5 किलोमीटर आत जावं लागतं. आणि जिथून ते आत जावं लागतं तिथं त्या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही पोहोचलो तर त्यावेळेला वाजलेले 5. आणि मग तिथून आत जायचं, दर्शन घ्यायचं आणि परत रिटर्न यायचं. ड्रायव्हरला आम्ही विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की 9:30 वाजतील. आणि याचं अजून एक कारण असं आहे की जे काही तिथं वरद विनायक म्हणजे विनायकाचं मंदिर आहे, गणपती विनायक मंदिर आहे तिथं.
आणि आपल्या इच्छा पूर्ण करणारा गणपती असंही म्हणलं जातं त्याच्या बाबतीत. खरं तिथं दोन प्रकारची दर्शन आहेत. ह्या भागात इथं कुठेही आला तुम्ही, सर्व दर्शन ज्या वेळेला तुमच्या कानावर पडेल तर ते फ्री दर्शन असेल, आणि दुसरं कुठलंही असेल तर माइट बी त्याचे पैसे असू शकतात. तर तिथे निज दर्शन आणि सर्व दर्शन असे दोन प्रकार आहेत. तर सर्व दर्शन हे 4:30ला बंद होतं, 11ला सुरू होतं सकाळी, 4:30ला बंद होतं आणि त्याच्यानंतरच परत 6:30च्या आसपास परत आणि सर्व दर्शन सुरू होतं. मग आपण जरी तिथं 5ला गेलो असतो तरी आपल्याला परत तिथं 1.5 तास थांबावं लागलं असतं. आणि हे ड्रायव्हरनं सांगितलं म्हणून आम्ही विश्वास ठेवला नाही, तर आम्ही स्वतः तिथे ॲक्च्युली गुगलला सर्च केलं, गुगलला त्याचं टायमिंग बघितलं. तुम्ही जर त्यावेळेला तुम्हाला तशी परिस्थिती आली तर काणीपाकम विनायक मंदिर टायमिंग्स असं तुम्ही सर्च करा, गुगललाही दिसेल आणि त्यांची स्वतःची वेबसाईट आहे. अरे बाबा, काय करायला लागलाय? मूर्ख माणसं आहेत बरं का मित्रांनो, सॉरी. खरं इथली माणसं जी आहेत, ड्रायव्हर, मी जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं की इथले ड्रायव्हर्स असतील, इथली लोक असतील आणि इथले गाड्यांचे हॉर्न असतील, तर त्यांच्या वागण्याला लिमिट नाहीये. त्यांच्या वाजण्याला आणि वागण्याला लिमिट नाहीये मित्रांनो. ठीक आहे, सोडून देतो विषय. आपलं असं चालेल की काणीपाकमचं गणपती मंदिर, तर तिथं ते वेगवेगळ्या दर्शनाचे प्रकार आहेत आणि ते 5 ते 6:30 बंद असतं, त्यामुळे आपण ते अवॉइड केलं. आता इथं काय पार्किंग मध्ये आम्ही, त्यामुळे थोडंसं मागं पुढं करावं लागतं मित्रांनो. ते अवॉइड केलं. तुम्हाला जर ते मॅनेज होत असेल, कारण आम्ही 2-2:30 वाजता वेल्लोरवरून बाहेर पडलो मित्रांनो, आणि तरीही आम्हाला तिथपर्यंत यायला 5 वाजले, तर त्या हिशोबानं तुम्ही तुमचा प्लॅन करू शकता. तुमची प्रायव्हेट गाडी जर असेल तर काहीही विषय नाही आहे मित्रांनो. तर तुम्ही जर इथं रेल्वेनं वगैरे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट, पब्लिक ट्रान्सपोर्टनं आला असाल, जर 10 वगैरे जण असाल तुम्ही, तर मी सजेस्ट थोडंसं रॅपअप करूया आजचा व्हिडिओ. जर तुम्ही 10 जण असाल तर मी सांगतोय तुम्हाला प्रायव्हेट गाडी करा, कारण इथून वेल्लोरला जाण्याचं, कारण सगळ्यात शेवटचं डेस्टिनेशन जे असेल ते असेल वेल्लोरचं, आणि तिथं जे तिकीट आहे ते 230च्या आसपास आहे, आणि तेही तुम्हाला वेल्लोरच्या मेन बस स्टँडवर सोडेल. तिथनं परत तुम्हाला त्यांच्या सिटीच्या बस स्टँडवरनं गाडी पकडावी लागेल, जे 10 किलोमीटर लांब. तिथून जे मंदिर आहे नारायणी देवीचं, आपलं महालक्ष्मीचं सुवर्ण टेम्पल, तिथं जाण्यासाठी तर अराउंड एक 300 रुपयाच्या आसपास खर्च तुम्हाला एकट्या माणसाचा एका वेळेच्या प्रवासाचा होणार आहे. आणि तोच जर रिटर्नचा जर तुम्ही पकडला तर 600 रुपये जाणार आहेत. याच्यामध्ये तुमचं विनायक टेम्पल होणार नाही, किंवा तुमचं जे काही ओल्ड बालाजीचं टेम्पल आहे ते होणार नाही. तर त्यामुळे मी काय म्हणतो की प्रायव्हेट गाडी करा. आम्हाला 700-750 रुपये पर पर्सन, म्हणजे अराउंड आम्ही 13 जण होतो, लहान मुलं धरून 10 मोठी होते, तर आम्हाला 7,500ला आम्ही एक सुमो ठरवली आणि त्या सुमोनं आम्हाला प्रॉपरली हे केलं. पार्किंगचे वगैरे कुठले कशाचेही XYZ पैसे आम्हाला लागले नाहीत. चला मित्रांनो, आता तुम्ही म्हणशील की मधलंच काय झालं आणि लोकेशन चेंज झाली, तर मगाशी शूटिंग करत होतो आणि फोनचं चार्जिंग संपलं, थोडंसं ऑफ जातोय. कारण बघा काय होतंय की इथं आपला सेटअप आहे, सोनीचा कॅमेरा आहे, गिम्बल आहे, रोडचा माईक आहे. खरं ही देवस्थानं मोठी आहेत आणि इथल्या लोकांची भाषा आपल्याला समजत नाहीत. आपल्यावर यांचा काय राग आहे हे आपल्याला कधी उमगलेलं नाही, आणि मग ते सेटअप वगैरे बघितला की बावरतात. मग सिक्युरिटी गार्ड येतो, पोलीसवाला येतो, काय चाललंय याड मॅड कॅड वरडायला जे सुरू करतात, मग ते थोडंसं अवघड जातं. त्यामुळे बऱ्यापैकी जे ब्लॉग आहेत या टूर मधले माझ्या फोनवर केलेत, आणि मग ते चार्जिंग थोडंसं 19-20 होतं. मग तसंच चार्जिंग संपलं. आपला विषय चाललेला वेळेचा. वेळ 12 तास लागली आम्हाला लागले. आम्ही मॅक्झिमम फक्त एका ठिकाणी नाश्ता केला मित्रांनो, आणि मग वेल्लोरला जेवढा टाइम लागतो तेवढाच घेतला, एक्स्ट्रा टाइम कुठलाही घेतला नाही. किंवा जे ओल्ड बालाजी टेम्पल आहे तिथे सुद्धा जेवढा टाइम लागतो तेवढाच टाइम घेतला. एक जनरल एखाद्या 10-12 लोकांच्या फॅमिलीला किती वेळ लागू शकतो बघण्यासाठी, तेवढाच वेळ घेतला. तरी 12 तास लागले. त्यामुळे त्या अकॉर्डिंगली प्लॅन करा. जसं मगाशी मी सांगितलंय, काय झालंय, ट्रेंड झालाय मित्रांनो. बालाजीला आला की तुम्ही आधी बालाजीचं दर्शन घ्याल, गोविंदा स्वामीचं आपल्या दर्शन घ्याल. देन आफ्टर तुम्ही वरचे पॉईंट फिराल, तिरुमाला मधले मंदिराच्या अवतीभोवतीचे जे 6 ते 7 पॉईंट आहेत. देन आफ्टर तुम्ही खालचे पॉईंट फिराल तिरुपती मधले. आणि मग जर तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल, आता हे मी सिक्वेन्स किंवा प्रायोरिटीने सांगतोय, मग जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जे आजचा आपण रूट दाखवला वेल्लोरचा, ओल्ड बालाजी टेम्पलचा, आणि जे गणपती मंदिराचा, वरदविनायकाचा, तर तो रूट तुम्ही करू शकता. त्यानुसार प्लॅन करा. आपला तिरुपती बालाजीचा आजचा जो सुवर्ण टेम्पल, गोल्डन टेम्पल, नारायणी देवीचा, महालक्ष्मीचा, प्लस ओल्ड बालाजी टेम्पलचा
आणि न विजिट केलेल्या विनायकाच्या टेम्पलचा, आपल्या गणपती आपले माफ करतात, आपले खूप लाडके देव आहेत. तर हा ब्लॉग, त्याच्या माहितीचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. चॅनलला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ ज्यांना तिरुपतीला जायचं आहे. माझे तिरुपतीचे व्हिडिओ, इतर व्हिडिओ चालत नाहीत मित्रांनो, खरं तिरुपतीचे व्हिडिओ चालतात कारण डिटेलमध्ये केलेले आहेत. आमचे व्हिडिओ पाहून तुम्ही तिरुपतीला डोळे डोळे झाकून नाही, खरं कुणालाही न विचारता, तोंड न उचकटता असं म्हणू शकतोय ना आपण, कुणालाही न विचारता किंवा इथंही येऊन कुणालाही जास्त चौकशा करत न बसता तुमच्या तुम्ही प्रॉपर टूर ऑर्गनाईज करू शकता तिरुपतीची. चॅनलच्या तिरुपती टूरच्या आमच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये पहा, जे काही दुसरे युजर्स आहेत की ज्यांनी हे व्हिडिओ पाहून टूर सक्सेसफुली ऑर्गनाईज केलेले आहेत, तर तुम्हाला त्याच्यावरून माइट बी मी बोलतोय त्याच्यावर विश्वास बसेल तर तुम्हीही करा, बालाजीच्या दर्शनाला या, गोविंदा गोविंदा म्हणा आणि या एक सुखद प्रवासाचे सहभागी व्हा, सुखद प्रवासाचा या एक तुम्ही अनुभव घ्या, असं म्हणून आजचा ब्लॉग इथंच संपवतो. उद्याच्या ब्लॉग मध्ये ह्या टूरच्या आपल्या इथल्या शेवटच्या ब्लॉग मध्ये आपण तिरुपती म्हणजे खालची जी काही 4-5 ठिकाणं आहेत ती सगळी दाखवणार आहेत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा, गोविंदा गोविंदा, जय हिंद जय महाराष्ट्र.